श्री शंभो शिवजातस्य रुद्रागौरीव राजते यदंकस्य विनोलेखा वर्तते कस्य नोपरी। प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला। तऱ्यानभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला। तरी हळवा शिववास मानवासतो मायभूमी ध्यास श्वास भगव्यासी मानतो। धर्मशील शौर्यपती आसनास छत्रपती केसरी अतुल्य शोभा। शास्त्र नीती कीर्तिमंत शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला। प्रजाजनास रक्षण्या स्वराज्य सिंधू राखण्या पुनश्च तेज सूर्य लाभला। तर मित्रांनो, आज आपण आलोय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज क्षेत्र तुळापूर येथे। हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा माझा उद्देश एकच आहे की आपले शंभूराजे काय होते, त्यांचे जे बलिदान आहे, त्यांनी जे पराक्रम केले, हे आपल्या महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे। त्यांचे बलिदान असे व्यर्थ नाही गेले पाहिजे, हाच उद्देश आहे। मुख्य द्वारातून प्रवेश करून आत आल्यास आपल्या डाव्या हातावर जे आपल्याला पुढे दिसत आहे ते महान कवी कलश यांची समाधी आहे। कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे करीबी मित्र आणि सहाय्यक होते। कवी कलश यांच्या समाधीच्या समोरच छत्रपती संभाजी महाराजांचा असा मोठा असा स्मारक उभारलेला आहे। वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांना संस्कृत, पार्शियन, उर्दू समेत 16 भाषेचे ज्ञान असणारे आपले महाराज, मराठी मातीत जन्मलेला छावा, आपल्या राजाला आपल्याच काही गद्दार लोकांमुळे गद्दारी करून पकडण्यात आले। औरंगजेबाने तब्बल 40 दिवस त्यांच्यावरती नरक यातना केले। अक्षरशः त्यांच्या अंगावरची साल काढण्यात आली, त्यांचे नखे देखील उकडण्यात आले। इतकंच नव्हे तर त्यांच्या डोळ्यामध्ये गरम सलाकी टाकून त्यांना धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न अखेर प्रयत्नच राहिला। हे औरंगजेब, तूने माझ्या शरीरातून प्राण जरी काढला तरी पण मी माझा हिंदू धर्म बदलणार नाही आणि मी मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही। असे होते आपले स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी राजे। इथे पुढे आपल्याला महाराज श्री संभाजी राजांची समाधी उभारलेली आहे, तर इथे आपण नतमस्तक होऊया। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी बुधभूषणम हा सांस्कृतिक ग्रंथ लिहिला। तसेच नव्हे तर इतर भाषेतीलही 3 ग्रंथ ज्यांनी लिहिले असे बुद्धिमान आपले संभाजीराजे यांच्या समाधीला नतमस्तक होऊया। हेच आहे ते त्रिवेणी संगम, जिथे आपल्या शंभूराजांनी अखेरचा श्वास सोडला। मुघलांनी जेव्हा आपल्या राजांना छळ करून पकडले त्यानंतर ते त्यांना बहादूरगड, जे आत्ताचे धर्मवीरगड आहे, या गडावरती नेण्यात आलं। तिथे अतिशय नरकयातना केल्यानंतर त्यांना इथे आणून त्यांची हत्या केली। समाधी क्षेत्राच्या बाजूलाच असे संगमेश्वर मंदिर आहे, जे महादेवाचे प्राचीन असे मंदिर आहे। तर आतमध्ये मंदिरात प्रवेश करून बघू। हे महादेवाचे मंदिर तब्बल 1000 वर्ष जुने असून
त्याचा एक वेगळाच इतिहास आहे. तर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन बघू आपल्याला काय बघायला मिळते. तर मंदिरात प्रवेश करताच डाव्या हातावरती सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. आणि मंदिराच्या उजव्या बाजूला प्राचीन असे श्री गणेशाची मूर्ती बनवलेली आहे. आणि ही प्रतिमा एका अखंड दगडामध्ये कोरून बनवलेली आहे. तर तुम्ही या प्रतिमेची सुंदरता बघू शकता. आपण मंदिरात प्रवेश करून महादेवाचे दर्शन घेऊया. हे प्राचीन कालीन अतिशय सुंदर असे मंदिर आहे. त्या मंदिराचा एक वेगळाच इतिहास आहे. मंदिराच्या बाहेर पडताच असा एक रस्ता आहे जो की त्रिवेणी संगमाकडे जातो. तर चला मित्रांनो, या त्रिवेणी संगम जे की पवित्र 3 नद्यांचा संगम आहे की भीमा, भामा आणि इंद्रायणी अशा 3 पवित्र नद्यांचा संगम आहे. नदीपात्राचे दर्शन करू आणि आपल्या महान अशा शंभू राजांना स्मरण करू. हेच ते नदीपात्र होते जिथे आपल्या शंभू राजांचे शरीराचे छळ करून तुकडे करून फेकण्यात आले होते. हेच ते ठिकाण आहे मित्रांनो जिथे आपल्या छत्रपती संभाजी राजाने अखेरचा श्वास सोडला. असे म्हटले जाते की औरंगजेबाने त्यांच्या शरीरांचे अक्षरशः तुकडे करून या नदीपात्रामध्ये फेकण्यात आले. तर ही घटना झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तिथेच शेजारी गावामध्ये एक स्त्री जिचं नाव जनाबाई असे होते, ती कपडे धुण्याकरिता या नदीपात्रामध्ये आली होती. तर तिच्या पायाला पाण्यामध्ये माशाच्या तुकड्याचा स्पर्श झाला. छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे गोळा करून अंत्यसंस्कार करणारे लोक गोविंद महार आणि गणपत महार होते. या ठिकाणापासून थोड्याच अंतरादूरवर एक गाव आहे वडबुद्रुक नावाचे. त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची समाधी आहे. त्या ठिकाणी महाराजांचे अंत्यसंस्कार केले गेले होते. तर मित्रांनो, नदी पात्राच्या या डाव्या साईडला परत एक मंदिर आहे जे की विष्णू महाबलेश्वरचं मंदिर आहे. तर या मंदिरात देखील आपण दर्शन करायला जाऊ. हे मंदिर अतिशय सुंदर असं ठिकाण आहे मित्रांनो. तर तुम्ही नक्कीच एकदा इथे भेट द्यायला हवी. पुढे इथे साईबाबाचं मंदिर आहे. असे छोटे छोटे मंदिर इथे या परिसरात उभारलेले आहे जे की प्राचीन कालीन आहे. ते समोरच महादेवाचं मंदिर आहे.
तर मित्रांनो, नशीब म्हणावं की योगायोग, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटात ज्यांनी संभाजी महाराजांचा रोल केला अशा अनुप कुमार सरांना आपल्याला समोरासमोर भेटण्याचा चान्स मिळाला आहे. तर मित्रांनो, इथे हे बुक स्टॉल आहे. तर तुम्हाला काही पुस्तकं जर पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. आणि आपण आपला व्हिडिओ इथेच थांबवूया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटद्वारे मला कळवा. आणि हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो. ही माहिती आपल्या घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे. तो औरंगजेब मनत रायला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने